Hello, hello. This is the My Artifact episode number 1667. आजची तारीख आहे. आजची तारीख काफी युनिक आहे पण या आजची तारीख आहे. इट्स हाऊ शुड आय से, इट्स 2nd September 2019. 2nd September म्हणजे आज आपला वाढदिवस आहे. नॅचरली प्रत्येक माणसाचा एक दिवस असतो ज्या दिवशी सगळेजण तुझ्यावर फोकस राहतात. आणि हा दिवस एक प्रकारे नॅचरली आहे. नॅचरली म्हणजे कसं की इट्स अ बर्थडे. म्हणजे कसं आहे की जस्ट लाईक समजा जर तुम्ही काहीतरी चांगलं अचिव्हमेंट केलं, राईट, सो लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. पीपल आर हॅपी अबाउट यू, राईट. आता हे लोक टाळ्या का वाजवतात? कारण यू डिड समथिंग रिअली गुड थिंग. तुम्ही काहीतरी एक गोष्ट केली जी बहुत जबरदस्त आहे. त्यामुळे लोक टाळ्या वाजवतात. आता हे सगळं तू काही जबरदस्त केलं, हे तुझी कामगिरी आहे. इट्स नॉट नॅचरल. हे तू काही ना काहीतरी मेहनत घेतली त्याच्या मागे, त्याच्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवला. यू डिझर्व फॉर दॅट. बट वर्षामध्ये एक मोमेंट येतो जो एक नॅचरली असतो. आता हे लोक टाळ्या वाजवतात तुझ्या कामगिरीसाठी, दॅट इज अ गुड थिंग. बट लोक अजून अशा एक मोमेंटला पण टाळ्या वाजवतात ज्यावेळेस तुझी काही हे नसते, म्हणजे त्याच्यामध्ये तुझं काही असं फारसं काही पार्टिसिपेशन नसते, आणि लोक टाळ्या वाजवतात बिकॉज यू डिडंट डू, यू जस्ट बॉर्न दॅट डे अँड इट वॉज हॅपन नॅचरली. येस. आणि दॅट इज द डे इज बर्थडे. याच्यामध्ये लोक तुला टाळ्या वाजवतात. सो यू फील रिअली अमेझिंग, यू फील स्पेशल, राईट. सो इज इट गुड? अनफॉर्च्युनेटली लोकांची तारीफ करणे इट इज गुड थिंग. व्हॉट एव्हर द रिझन इट इज. रिझन कोणतेही असो, कारण हे एक चांगली गोष्ट आहे. बर्थडे येणं, वर्षातून एकदा बर्थडे येतो आणि सेलिब्रेट होते. ओके, लोक टाळ्या वाजवतात, लोक ब्लेसिंग देतात. मला आवडते ना आवडत, आय स्टील डाऊटफुल. बट ज्याप्रमाणे लोक त्याला वेल असं काही म्हणता येत नाही. प्रत्येकांची लोकांची एक प्रकारे वे ऑफ व्हिज्युअलायझेशन आहे की म्हणजे दुनियाकडे पाहण्याचा नजरिया कशाप्रमाणे. जर आपला एक बेस्ट फ्रेंड आहे, त्याचा आपला बर्थडे आहे, आणि आय जस्ट फील रिअली प्राऊड की त्याचा बर्थडे आहे बा, आणि आय हॅव टू बी पुऱ्या जगाला सांगायचं आहे की आज याचा बर्थडे आहे, सो या पुढे ऑन दी स्टेटस. म्हणजे या जमान्यात तरी अशा प्रमाणे होऊन राहिलंय की सोशल मीडियाचा युटिलाइज करून एक प्रकारे लोकांना जाणून घेण्याचं इट्स काइंड ऑफ लाईक वगैरे असं आहे, असं समथिंग. सो इज इज गुड, हे चांगलं असं म्हणल्या गेलं तर मी डिसाईड नाही करत. मी कोणाला काही इट्स वे ऑफ व्हिज्युअलायझेशन, दुनियाला पाहण्याचा नजरिया. वेल, हे झालं दुनियाचं, हे झालं लोकांबद्दलचं. व्हॉट अबाउट यू? तुला काय वाटते? आज तुझा बर्थडे आहे. इट्स अ गुड थिंग. असं म्हणता येईल. आपण दुसऱ्याबद्दल विचार करायचा नाही. जस्ट लाईक आय एम विशिंग माय सेल्फ की आज तुझा बर्थडे आहे. बट अनफॉर्च्युनेटली मला असं फारसं का असं वाटत नाही का बर्थडे हॅज टू बी सेलिब्रेट फॉर माय सेल्फ. आता मी वगैरे वाय, कारण ह्याच्यामध्ये असं काही फारसं काही आहे नाही.
कोण ना कोणी केव्हा ना केव्हा तरी जन्मतोच. या आणि तो दिवस वापस त्या वर्षी किंवा नेक्स्ट वर्षी तो येतेच. या सो इट इज काइंड ऑफ लाईक अ असं कुठेतरी फारशी काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे नाही. वेल मला असं वाटतंय की लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे बिकॉज ऑफ दॅट माय वर्क. म्हणजे मी जेव्हा काम करीन आणि मी जेव्हा काम बहुत जबरदस्त काम करीन आणि लोक त्यासाठी टाळ्या वाजवेन, सो त्यावेळेस मी काफी अप्रिशिएट राहीन, त्यावेळेस मी काफी हंबल राहीन, त्यावेळेस मी त्या लोकांनी दिलेलं ब्लेसिंग मी ऍक्सेप्ट करेल. व्हाय? बिकॉज आय डीड समथिंग रिअली हार्ड वर्क इन इन दॅट थिंग. आणि त्या लोकांसाठी त्यांनी त्या गोष्टीसाठी त्या लोकांनी मला टाळ्या वाजवल्या. सो सो इट फील्स गुड, इट फील्स रिअली इनक्रेडिबल टू मी. आता कसं, आता माझा वाढदिवस झाला, लोक टाळ्या वाजवून या इट्स काइंड ऑफ लाईक तरी मी त्यांच्या ब्लेसिंग ऍक्सेप्ट करीन म्हणा, असं नाही. म्हणजे इट्स गुड थिंग या, बट जस्ट लाईक बट या गोष्टीसाठी मी काही मेहनत नाही केली. मी पैदा झालो या गोष्टीसाठी माझ्या आईनी खूप जास्त पेन सहन केलं फॉर गिव्हिंग मी अ बर्थ. एक वुमन खूप मोठा पेन सहन करते जेव्हा ती एक मुलाला जन्म देते, राईट? सो ऍक्च्युली आय जस्ट थँक्सफुल टू माय मदर, आय जस्ट थँक्सफुल टू माय पॅरेंट्स की मी त्यांच्यामुळे मी आज या जगात आलो आणि मी त्यांच्यामुळे हे सगळं पाहून राहिलोय. आय शुड प्रॉब्ली थँक फर्स्ट टू माय पॅरेंट्स बिकॉज त्यांच्यामुळेच तर मी आहे. बट हे पण असं काय फारसं काही इम्पॉर्टंट फॅक्टर नाही. माझे थँक्सफुल देणं खूप इट इज गुड. बट इट्स अ टुडेज बर्थडे अँड डोंट बी अ जजमेंटल अबाउट एव्हरीथिंग. असा विचार करू नको की कोणाला थँक्स द्यायचा आहे, कोणाला अप्रिशिएट द्यायचं. इट्स गुड थिंग. अँड यू शुड ऍक्सेप्ट दिस थिंग. ओके. इम्पॉर्टंट इज दॅट की तुला काय करायचं आहे. तुला हा एक दिवस आहे ज्याच्यामध्ये तुला एक प्रकारे सांगायचं आहे की काहीतरी डिसाईड करायचं आहे. म्हणजे की आज बर्थडे आहे, आज माझ्या मी वयाचे 26 वर्ष पूर्ण केले आहे. आय कम्प्लीट 26 आणि आता या दिवशीपासून माझं 27 रनिंग आहे. कोणी आजपासून मला माझं वय विचारलं तर माझं वय 27 आहे. सो माझं 27 इट्स अ बिग काउंट. 27 वय झालं. सो या वयात तुला असं काय वाटते की तू कोणत्या स्टेजवर असायला पाहिजे? की तू ज्या स्टेजवर, दॅट इज गुड थिंग. वेल, ॲज अ ह्युमन हॅज टू बी ग्रीडी. ग्रीडी म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी लालच असणे. ग्रीडी. बिकॉज समज जर मी 10,000 रुपये कमवत आहे, आय शुड ऑलवेज बी ग्रीडी अबाउट की मी साला समोर 20,000 रुपये कमवीन किंवा 50,000 रुपये कमवीन. इवन जेव्हा जर मी 50,000 रुपये कमवत आहे तर आय विल बी ग्रीडी अबाउट माझा 1,00,000 रुपये पेमेंट राहील किंवा 2,00,000 रुपये पेमेंट राहील. माझा 1,00,000 2,00,000 पेमेंट राहील तेव्हा पण मी ग्रीडी राहील. व्हाय? कारण माणसामध्ये एक लालच असते आणि इट वुड नेव्हर बी सॅटिस्फाईड. तू केव्हा पण सॅटिस्फाईड राहणार नाही. म्हणजे तू समज जर आता माझ्या वयाचं 27 वय आहे आणि व्हॉट इज माय अचिव्हमेंट इन दिस थिंग, म्हणजे आता राईट नाऊ माझी कोणती अचिव्हमेंट आहे समज जर सांगायचं म्हणलं तर मी जॉब करतो. मी राईट नाऊ थोडा बहुत पैसा कमवतो जे की मला आणि माझ्या एन्जॉयमेंटला सॅटिस्फाईड करू शकते. पण फारसा पैसा नाही कमवू शकत. या 27 वयापर्यंत माझ्या काय अचिव्हमेंट्स आहे? माझ्या अचिव्हमेंट्स आहे की माझ्यामध्ये खूप मोठं अँबिशन आहे, खूप मोठे
टार्गेट्स सेट केल्या. आणि या टार्गेटला सेट करण्यासाठी माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. माझ्यामध्ये ते ताकद आहे की मी ते टार्गेट्स किंवा माझे अम्बिशन्स अचीव्ह करू शकतो. आणि कॉन्फिडन्स पण आहे. या 27 एज मध्ये माझ्यामध्ये कोणकोणते अचिव्हमेंट्स आहे? माझ्यामध्ये अचिव्हमेंट्स आहे की मी एक गुड पर्सन आहे. आय नो मी खूप गलती केली आहे. ऑफकोर्स सगळेजण करतात. मी पण खूप गलत्या केल्या, मिस्टेक्स केल्या आहे. बट आय एम प्रॉब्ली लर्न फ्रॉम दॅट. मी शिकत गेलो त्या गोष्टीसाठी. बट अनफॉर्च्युनेटली लोक काफी लवकर शिकतात. मी ऍब्झॉर्ब केलं आहे की माझी जे ग्रास्पिंग पॉवर आहे ते एवढी स्ट्रॉंग नाही. मी असे लोक पाहिले जे काफी शार्प आहे. ते काफी लवकर ऍब्झॉर्ब करतात कोणत्या गोष्टी. मी नाही करू शकत. मी त्या गोष्टीला जर ऍब्झॉर्ब करायचं आहे तर मी त्या गोष्टीसाठी बार रिपीट करतो, प्रत्येकदा रिपीट करतो. त्याला 1 नाही 2 नाही 10दा करून बघतो. गलती होते. म्हणजे एक व्यक्ती ती गोष्ट शिकण्यासाठी जर 2 दिवस लागत असेल, मला 4 दिवस लागते. बट माझ्यामध्ये पण अजून एक कमतरता आहे. नाही सॉरी, यू शुड ऑलवेज टॉक अबाउट युअर अचिव्हमेंट्स बिकॉज टुडेज बर्थडे. ओके, सो म्हणजे मी पैसा कमवून आलोय. ओके, माझं फ्युचर सिक्युअर आहे जर मी माझ्या टार्गेटच्या मागे धावतो आणि माझे अम्बिशन्स वगैरे अचीव्ह करतो, जे की मी करीन. कारण माझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स पण आहे. ओके, आणि मी एक गुड पर्सन आहे. आणि माझे बहुत जबरदस्त मित्र आहे. जबरदस्त मित्र म्हणजे खूप सारे मित्र, खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट. नो डेफिनेटली नॉट. माझ्या लाईफमध्ये मित्र बहुत कमी आहे. आणि मी माझ्या लाईफमध्ये जे मित्राची पोझिशन असते ना, ते खूप कमी लोकांना देतो. इवन जर मी कोणा व्यक्तीसोबत काम जरी करत आहे, सो मी असं कधीच नाही म्हणत की तो व्यक्ती माझा मित्र आहे. मी ऑफिसच्या लोकांसोबत काम करतो, बट दोज पीपल आर माय कलिग, बट नॉट अ फ्रेंड. दीज पीपल आर नॉट अ फ्रेंड. माझ्या मनामध्ये फ्रेंड्सची डेफिनेशन वेगळी आहे आणि त्यांची कॅटेगरी पण वेगळी आहे. आणि आय डोंट थिंक की अजून कोणती दुसरे पर्सन याच्यामध्ये ऍड होईल. कारण आपल्या लाईफमध्ये मित्र कमीच असणं बेटर आहे. व्हाय? कारण ताटामधल्या गोष्टी जेवढ्या कमी असेल ना, तर त्याला बरोबर प्रॉपरली आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्याला आपण प्रॉपरली खाऊ शकतो. कोणता असा वेस्ट होत नाही ताटामधलं कोणता पदार्थ. सो तुमच्या ताटामध्ये 36 प्रकारचे भोग असेल, 52 प्रकारचे भोग असेल, तर यू आर कन्फ्यूज का मी कोणता खाऊ कोणता नाही. बिकॉज समथिंग इज ऑलवेज बी न्यू इन एव्हरी डिशेस, इन एव्हरी. सो माझ्या लाईफमध्ये काही मित्र आहे जे काफी काउंटलेस आहे, खूप जास्त नाही आहे. विशाल, पिंटी, वैभव, बादल, वनमॅन. त्याच्यानंतर काही मुलीमध्ये पण येते, श्रुती डोबळे, प्राची वगैरे. आणि मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये एक फ्रेंड्सची कॅटेगरी फक्त याच लोकांसाठी आहे. मी माझ्या लाईफमधले जेवढे काही जबरदस्त मुवमेंट करीन ना, ते मी याच लोकांसोबत करीन. मला काही स्वतःला काही हे करायचं आहे, म्हणजे मला काही फिरायला जायचं आहे किंवा मला माझा हॅपीनेस एन्जॉय करायचा आहे. सो माझ्या माइंडमध्ये एकच प्रश्न राहील की लेट जस्ट कॉल माय फ्रेंड, लेट जस्ट कॉल पिंटी, लेट जस्ट कॉल विशाल, गैदर ऑन एवरीवन एंड जस्ट डू कुछ भी करेंगे, बस हात मिलके करेंगे. कारण याच्यामध्ये त्याच्यानंतर जो हॅपीनेस क्रिएट होतो ना, तो जबरदस्त होतो. आणि ऑफकोर्स आय प्राऊडली से की माझ्या लाईफमध्ये काही मित्र आहे आणि जे बहुत जबरदस्त मित्र आहे. समोर तुझ्या लाईफमध्ये मित्र राहणार नाही का नाही, आय डोंट नो. आय शुड प्रॉब्ली से नो. कारण
हे लोक माझ्यापासून जेव्हा 2010 आता करीब 9 वर्ष होऊन राहिलाय हे लोक सोबत आहे. आणि माझ्या लाईफ मध्ये खूप मित्र होऊन गेले आणि मी त्यांना बघितलं, ऑब्झर्व केलं. त्याच्यामध्ये जे माझे रिअल फ्रेंड आहे आणि हे फ्रेंड याच्यामध्ये फरक काय, तर बाकीचे जे लोक आहे ना ते मला जज करतात. जज करतात कोणत्या गोष्टी पाहिजे, हाऊ वुड आय टॉक, हाऊ वुड आय डू, हाऊ वुड आय थिंक. आता हे मी असं का विचार करतो, वाय? कारण माझ्या लाईफ मध्ये समोर असे लोक येणार जे मला प्रत्येक गोष्टी जज करणार. या की इज दिस गाय गुड, इज दिस गाय. माझ्या ऑफिस मधले कलिगचे पण काही लोक आहे जे मी एक प्रकारे फोटो सेव्ह करून ठेवतो, कारण हू नोज या लोकांनी समज जर चेंज केलं तर सेव्ह इमेज सेव्ह केली का, कारण या लोकांनी समज जर चेंज वगैरे केलं तर माझ्यासाठी डीपी चेंज करण्यासाठी तो फोटो असला पाहिजे. ओके, हा, तर मला काय म्हणायचं आहे, हा, तर माझ्या लाईफ मध्ये असे लोक येणार जे जे मला असं वाटणार की हे लोक माझे मित्र आहे. बट दोज आर नॉट युअर फ्रेंड. दोज आर पीपल आर जजिंग. सो इज युअर फ्रेंड, इज युअर फ्रेंड इज आर दोज फ्रेंड जे 7-8 जण आहे तेच आहे. ओके, आणि आय जस्ट फील रिअली ग्लॅड दॅट दोज पीपल आर इन माय लाईफ. अँड आय थिंक दिस इज माय रिअली बिग अचिव्हमेंट. कारण या लोकांपासून मला अशा काही गोष्टी भेटल्या आहे ज्या या फ्रेंड रिलेशन पासूनच भेटू शकतात. या एक 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 रिअल फ्रेंड. या आणि आय फील रिअली ग्लॅड अँड आय फील रिअली लकी टू हॅव दोज पीपल अराउंड मी. अँड दिस इज रिअली गुड थिंग. या समज जर मला असं काही गिफ्ट वगैरे द्यायचं स्वतःला, तर आय शुड प्रॉब्ली से की these people in your life are the best people. यांची व्हॅल्यू बहुत जबरदस्त आहे. यांची व्हॅल्यू हॅपीनेस मध्ये काउंट केल्या जाते, जे की बहुत रेअर आहे. तू पैसा बहुत कमवशील, आय एम व्हेरी मच कॉन्फिडेंट अबाउट दॅट. तू लाईफ मध्ये बहुत पैसा कमवशील, बट तुझ्या लाईफ मध्ये हॅपीनेस बहुत कमी राहील. कारण ज्याप्रमाणे तुझे अम्बिशन्स आणि ज्याप्रमाणे तुझे डेस्टिनी आहे, आय डोंट थिंक तुला या गोष्टीसाठी टाइम जरी भेटेल का नाही, आय डोंट नो. बट जरी पण खूप साऱ्या बिझी शेड्यूल मध्ये पण मला जो काही टाइम भेटेल तो वेळ मी माझ्या मित्रांसाठी काढेल. मी पॅरेंट्सला पण इन्व्हॉल्व नाही केलं या गोष्टीमध्ये. वाय? कारण आई वडिलांची जागा एक वेगळी असते. दोज थिंग्स आर ते आहे. आणि त्यांच्यासाठी वेळ निघेल ना, तो एमर्जन्सी मध्ये निघेल का, दिस इज द एमर्जन्सी ना, आय हॅव टू गो टू माय फॅमिली. बट when I satisfy myself with the happiness, I should probably call my friends, and that is good thing. And that is a big achievements in my life at the 27 age. आणि this is the best gift I should probably say to universe की मला या लोकांसोबत भेटवलं. आणि दिस इज माय रिअली अमेझिंग गिफ्ट ॲट द एज ऑफ 27. आणि मी असं पण म्हणेल की हे जे मित्र आहे हे नेहमी माझ्या लाईफ मध्ये सोबत राहील इन द एंड पर्यंत. इन द एंड पर्यंत हे लोक माझ्यासोबत सोबत राहील, माझ्यासोबत टाइम स्पेंड करेल. रिटायरमेंटचा सारा प्लॅन यांच्यासोबतच सेलिब्रेट करेन. ओके, so those are my achievements, those are my things. Okay, so तू अगोदर म्हणलं होतं तू ग्रीडी आहे. I always say I am greedy about money, I greedy about development, I greedy about what I do for myself. Yes. So what do you think? तू कशाबद्दल ग्रीडी आहे? Now you talk about your ambitions. Yes. Well,
खूप दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नेहमी या गोष्टीचा टॉपिक वगैरे काढतो. या वेल, खूप दिवस झाले मला माहित पडलं की आय एम काइंड ऑफ लाईक अ डिफरंट पर्सन, हॅव अ डिफरंट डिफरंट ॲम्बिशन्स. एक एक रेग्युलर ॲम्बिशन्स असतात की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, किंवा एक मला स्पेसिफिक पर्सन बनायचा आहे जो रिलेट करते आपल्या करिअर सोबत. मला एक असा पर्सन बनायचा आहे जो काफी ड्रीमी आहे. लोक ड्रीम करतात, लाईक अ फिल्म मेकर, की मला अशा जबरदस्त फिल्म बनवायचे जे कम्प्लिटली माइंड ब्लो करू शकते. आणि हे कोरी कल्पना नाही आहे. आय हॅव प्लॅन्स फॉर दॅट, आय हॅव स्क्रिप्ट फॉर दॅट, आय हॅव प्लॅनिंग फॉर दॅट, की मी आज गोष्टी कशाप्रमाणे बनविल किंवा कशाप्रमाणे इंटरॅक्ट करेल किंवा कशाप्रमाणे एलॉबरेट करेल. हे एकदम असं ड्रीमी कल्पना आहे का मला फिल्म मेकरच बनायचं आहे. नो नो नो, आय हॅव प्लॅन्स फॉर दॅट, की या साऱ्या गोष्टी. आणि तो प्लॅन्स मी स्वतःसोबत एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं, ओ माय गॉड, हाऊ ग्रेट आय मेक दिस मूवी. लाईक बायनरी कोड. जेव्हा मी डोक्यामध्ये डिझाईन करतो तेव्हा इट डज फील्स रिअली गुड. इट फील्स रिअली इनक्रेडिबल, कारण तो मला स्वतःला सॅटिस्फाईड करते आणि तो सॅटिस्फॅक्शन मला सांगते की यस, यू आर द डिफरंट पर्सन, you are born for filmmaking things. So yes, तर at the age of 27 तू कुठपर्यंत पोहोचलाय? ॲट द एज ऑफ 27 मी खूप प्लॅनिंग केली होती. मी ठरवलं होतं की मी ठरवलं होतं की पुण्याला एक प्रकारे स्कूल आहे, FTI, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी डेव्हलप करते तुमच्यामध्ये स्किल्सला, स्पेशल स्किल्स लाईक फिल्म मेकिंग, ऍक्टिंग किंवा स्क्रिप्ट डिझायनिंग किंवा सिनेमा फोटोग्राफी. ओके, दोज थिंग्स आर रिअली इम्पॉर्टंट विच इज रिलेटेड टू फिल्म करिअर. ओके, सो मी ठरवलं होतं की मी नागपूरमध्ये 1 वर्ष काम करीन. इथला एक्सपिरियन्स घेऊन मी पुण्यामध्ये जाईल आणि पुण्यामध्ये गेल्यावर तिथे जॉब सुरू करील आणि जॉब सुरू केल्यानंतर मी फिल्म करिअर सुरू करेल. मला वाटलं होतं या गोष्टी काफी इझी असेल, बट दॅट इज नॉट इझी. या गोष्टी वाटते तेवढ्या इझी नाही. कसं आहे, कारण आपल्याला एक सोडावं लागते आणि दुसरा पकडावं लागते. सो एक सोडून दुसरा पकडणं इज काइंड ऑफ लाईक रिली डिफिकल्ट. म्हणजे झाडावर चढण्यालायक नाही की तुम्ही जर एक फांदी सोडली का दुसरी फांदीवर तुम्ही चढजा. तुम्हाला पडण्याची पण भीती आहे. यू हॅव टू रिस्क युअर सेल्फ. सो अगर तुम्ही खाली पडले का तुम्हाला पुन्हा पासून झाड चढावं लागतं. आणि दॅट इज रिअली बिग थिंग, कारण याच्यामध्ये तुम्हाला एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारायची असेल ना, तर तुमच्यामध्ये थोडा बहुत कॉन्फिडन्स तरी राहते का आय विल डू दॅट. बट इन करिअरमध्ये नाही. इन करिअरमध्ये तुमच्यापाशी पैसाच नसतो, तर मग तुम्ही या गोष्टी कशा काय करतात? मी पुण्याला जाईन तर मी पैसा कुठून आणीन? पैसा म्हणजे राहण्याचा, खाण्याचा, रेंट वगैरे प्रत्येक गोष्टीचा पैसा असतो. सो जर मी फिल्म करिअरमध्ये जातो तर मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाईन तर मी पे कसा करीन? हाऊ वुड आय पे, राईट? ते फीज वगैरे, पैसा हवेतून तर नाही येणार. कोऱ्या कल्पना नाही. असं वाटतं ना की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेम आहे की आपण या गोष्टी करू शकतो. सो आय विल डू दिस, आय विल जान लगा दूंगा. म्हणण्यासाठी गोष्ट जेवढी सोपी आहे ना, तेवढी सोपी नसते. तेवढीच कठीण असते जेवढं म्हणणं सोपी आहे, राईट? कम्प्लिटली. सो जर असं वाटत असेल लोकांना की यस, मी सगळं सोडसाड करून मी मुंबईला जातो आणि सगळं काही अचिव्हमेंट्स वगैरे करतो. लिटरली समजा जर पोटात 2 टाइमचं जेवणाची तुमच्यापाशी प्रॉब्लेम राहील ना, तर तुमच्यासाठी सगळी डेस्टिनी सब विसरून जाणार, सगळे स्वप्न विसरून जाणार. तेव्हा तुमच्यासाठी एकच स्वप्न राहील का मला 2 टाइमचं खायला केव्हा भेटेल. यस, कारण दोज थिंग्स आर रिअली इम्पॉर्टंट. जर तुम्ही 2 टाइमचं जेवण करत आहे आणि राहण्यासाठी थोडं बहुत छत आहे, तर तेव्हा तुम्ही स्वप्न पाहू शकता.
म्हणते ना का स्वप्न एक झोपताना पाहावं किंवा खुल्या डोळ्यांनी पाहावं. जे व्यक्ती झोपताना स्वप्न पाहतात ते झोपण्यातच विश्वास ठेवतात. पण जे खुल्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात ते काही ना काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करून दाखवण्यासाठी काय लागते आपल्याला? स्वतःमध्ये एनर्जी, स्वतःमध्ये काही ना काहीतरी, पोटात काही ना काहीतरी तुकडा तर पाहिजे. शेल्टर थोडं बहुत तर पाहिजे, बस हलकासा, जास्त काही नाही, जेणेकरून मी माझ्या त्याच्यावर फोकस राहील. राईट. ऍक्च्युली मी बहुत जास्त थकलो आहे आणि मला झोपूशा वाटून राहिलाय आता, कारण 1 वाजलाय. जस्ट वाढदिवस आहे. सो यस, काइंड ऑफ लाईक एक प्रकारे या पोझिशनवर आहे की आता मी नागपूरमध्येच एक प्रकारे नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये जॉईन होईल. रिसेंटली मी रूम पाहिली आहे, तिथे जवळपास रूम शिफ्ट करून राहिलाय आता पुढल्या हप्त्यात. पैसे मी जमा करून राहिलोय. आता माझ्यापाशी अकाउंट मध्ये करीब 4,500 रुपये आहे. आता आज वाढदिवस आहे तर मला थोडा बहुत पैसे खर्च करावे लागेल अनफॉर्च्युनेटली मित्रांसोबत. वाय? कारण वाढदिवस आहे, या चॉईस नाही, या हॅव टू डू दॅट. सो व्हॉटएव्हर. त्याच्यानंतर आपल्याला रूम चेंज करायचे आहे आणि मग रूम चेंज केल्यानंतर मग आपल्याला प्रॉब्लेम आहे की ते फिल्म करिअरचा कोर्स, त्यासाठी पैसा कुठून येईन, त्यासाठी आपण खर्च कसा करू, ते खर्च मॅनेज कसा करू. बट ते पुढची गोष्ट आहे. या आय शुड प्रॉब्ली टेक सम स्मॉल स्टेप. सो या, ॲट द एज ऑफ 27 ह्या साऱ्या माझ्या अचिव्हमेंट्स आहे आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे की अजून बिकम बेटर बनवू शकतो. लाईक अ ग्रीडी. या आय शुड प्रॉब्ली से ग्रीडी. इट्स वर्ड, आय लाईक दॅट वर्ड, ग्रीडी. मला हा शब्द खूप आठवला बिकॉज ऑफ दॅट की स्टडी IQ मध्ये प्रशांत धवन यूज टू ऑलवेज से समथिंग लाईक दॅट की पीपल्स आर ग्रीडी अबाउट मनी and minerals and like all people are greedy. I like this word greedy. That's why I say yeah, I am greedy. Okay, so wish you very best luck and wish you very happy birthday. Yeah, I should probably say happy birthday. Yeah, thank you. I'm wishing myself. Yeah, ऍक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोडने नाही का माझी एक प्रकारे वेगळीच पर्सनॅलिटी क्रिएट झाली आहे. आय शुड टॉक टू माय सेल्फ. म्हणजे आतापासून, आता बघ ना, आता काही 1600-1700 एपिसोड झालाय. 1600 राईट नाव रेकॉर्डिंग 1667. सो एवढ्या साऱ्या रेकॉर्डिंग मध्ये करीब मी स्वतःसोबत बोललो आहे, करीब घंटो स्वतःसोबत बोललो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, असं म्हणलं गेलं तर. आणि याच्यामध्ये मी स्वतःसोबत बोललो आहे ना, त्यामुळे एक प्रकारे माझी एक वेगळीच पर्सनॅलिटी आली आहे माझ्या समोर, जे की मला गाईड करते प्रत्येक गोष्टीमध्ये की मला कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहे. आणि हा जो मेंटोर आहे इनसाइड यू, इट टेल्स यू व्हॉट इज गुड फॉर यू. आणि त्या गोष्टीला मी फॉलो करतो. सांगतो, नागपूर फिल्म अकॅडमीचा विचार मी केव्हाच सोडला होता. लिटरली मी नागपूरमध्ये करीब 4 वर्षापासून राहत आहे आणि मी पहिल्याच वर्षी नागपूर फिल्म अकॅडमीचा विचार सोडला होता. वाय? कारण मी खूप कॉन्टॅक्ट केले, खूप हे केलं, काहीच रिस्पॉन्स नव्हता, नथिंग ॲट ऑल. रिसेंटली महिन्याभरा अगोदर मी स्वतःमध्ये एक प्रकारे विचार केला की मी का नाही करू शकत या साऱ्या गोष्टी. आणि तेव्हा मी स्वतःमध्ये एक प्रकारे डाऊटफुल आणला की मी नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल थोडसाच विचार केला, जास्त डिगिन नाही केलं होतं, जास्त सर्च नाही केलं होतं. मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये याच्याबद्दल बोललो. दुसऱ्या दिवशी मी त्या नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल रिसर्च केली, जाणून घेतलं, कॉन्टॅक्ट नंबर घेतले, साईट बघितली, या सर्व गोष्टी बघितल्या, कॉल केला, कॉल लागला
या उचलला नाही तो वेगळी गोष्ट, या बट लागला दॅट इज गुड थिंग. त्यांचा व्हॉट्सअप नंबर भेटला, त्याच्यावरही मेसेज केला, रिप्लाय आला नाही, दॅट इज गुड थिंग. राहू दे. अनदर थिंग इज दॅट बट आफ्टर अ व्हाईल, त्याच्यानंतर मग मी 3-4 दिवस कॉल केले, उचलले नाही. बट त्याच्यानंतर त्यांनी उचलला फोन, म्हणे मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती. या ते म्हणे ऑफिसला या म्हणे. मी ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या, मी बघितलं ते नागपूर फिल्म अकॅडमी. जास्त काय फारसं काही आहे नाही, बट बघितलं. या इट्स अ स्मॉल स्टेप. या त्या लोकांनी सांगितलं का आम्ही तुमची डेव्हलपमेंट करू शकतो रिगार्डिंग स्क्रिप्ट रायटिंग वगैरे वगैरे. आय फील रिअली गुड. त्यांनी सांगितलं की काही कनेक्शन्स, काही लिंक देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही समोरचं फ्युचर ब्राईट करू शकता या गोष्टीमध्ये. सो आय फील रिअली नाईस. या एक प्रकारे स्मॉल स्टेप आहे या या करिअरकडे वळण्यासाठी. आणि यासाठी मला पुण्याला जायची गरज नाही, किंवा यासाठी मला मुंबईला जायची गरज नाही, किंवा यासाठी मला लाखो पैसे मोजण्याची पण गरज नाही. यासाठी मला फक्त स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणि थोडा बहुत पैसा, जे की मी अफोर्ड करू शकतो. या 35,000 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे, जे की मी करू शकतो. आणि 35,000 रुपये इन 2.5 months. सो मी जर 15,000 रुपये जरी देऊन राहिलो प्रत्येक महिना, 30,000 रुपये, तर शेवटल्या महिन्यात मी 5,000 रुपये कसे ऍडजस्ट करू शकतो. या माझा एक मित्र आहे विशाल, तो लागलाय. मी त्याला म्हणलं की भाऊ मला या महिन्यात 5,000 रुपये दे आणि पुढल्या महिन्यात 5,000 रुपये दे, जमत असेल तर प्लीज मला थोडी मदत कर या गोष्टीमध्ये. ही यूज टू से दॅट. या कारण त्यासाठी 5,000 रुपये खूप मोठी गोष्ट नाही, कारण ही इज अर्निंग 42,000 रुपीज. आय नो त्यासाठी खूप खर्च आहे म्हणा, बट 5,000 रुपये इज नॉट अ बिग डील. आणि ही वुड से की ठीक आहे देतो बा. आता जर नाही जमत असेल तर बाबा आहेत, त्यांच्याकडून मागेल मी. वडील इज काइंड ऑफ लाईक अ थर्ड प्रायोरिटी. सो फर्स्ट ऑफ ऑल मी विशाललाच या गोष्टीबद्दल बोलेन, आणि ही वुड नेव्हर से, कारण मी त्याला तेव्हा मदत केली होती जेव्हा त्याच्यापाशी पैसा नव्हता. या सो राईट नाव त्याची टर्न आहे. सो ही वुड से समथिंग लाईक दॅट. Well, till then, I'm good. Yeah, I'm fine. I'm grateful. Yeah, it's my birthday, so I never proud of myself की मी या साऱ्या गोष्टी, या साऱ्या अचिव्हमेंट्स वगैरे केल्या आहे. बट ॲट द एज ऑफ 27 लोक बी शेम. आय शुड प्रॉब्ली शेम फॉर माय सेल्फ की या वयात लोक किती दूर गेले आहे आणि यू आर नॉट दॅट गुड. सो आय शुड से दॅट की आय एम ग्रीडी. या मी म्हणलंय की आय एम ग्रीडी फॉर दॅट, की मी या गोष्टीसाठी ग्रीडी आहे, म्हणजे लालची आहे. सो वेल देन, काल मी 85 एपिसोड रेकॉर्ड नाही केला. वाय? आता वर्धेला आल्यानंतर 85 एपिसोड रेकॉर्ड करणं काइंड ऑफ लाईक अ माझ्यासाठी चॅलेंजेस आहे. वाय? कारण कसं की नागपूरला मी एकटा असतो, बट इथे वर्धेला आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असते इथे आई वडील मित्र, या सारं टाइम सोडून मग मी त्याच्या स्वतःसाठी वेळ काढणं, इट्स काइंड ऑफ लाईक अ डिफिकल्ट. या नागपूरमध्ये राहतो तेव्हा एकटा. या सो नो वन टेल्स मी व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. तेव्हा मी 85 एपिसोड रेकॉर्ड करतो की मी स्वतःच एक प्रकारे एकटेपणा कमी करण्यासाठी. या बट इथे तशी गरज पडत नाही, कारण इथे सगळेच जण आहे, माझे काफी रिलेटिव्ह पर्सन आहे. यस, सो असं कधी फील होत नाही. बट राईट नाऊ यू हॅव टू मेक इट. येस, दॅट इज द फर्स्ट स्टेप की आपण 85 एपिसोड डेली करायचे. बट कधी कधी होत नाही पॉसिबल, तर व्हॉट वुड आय डू. सो कालचा नाचचा 85 एपिसोड एकच काउंट कर. या कारण आता मी पुन्हा 85 एपिसोड बनवण्यासाठी रेडी नाही आहे. आणि काल असं फारसं काही झालं नाही. काल सकाळी उठलो, ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमधून आल्यानंतर तयारी केली, बॅग भरली, वर्धेला आलो. 6 वाजता आलो म्हणा. या त्याच्यानंतर मी फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला. या आणि त्याच्यानंतर मग मी बिग बँग थेरी पाहत बसलो. मग मी झोपलो 12 वाजता. आणि आज काय नाही, आज सकाळी उठलो मी बादल सोबत दवाखान्यात होतो सांगलीमध्ये. त्याचे फादरला एक प्रकारे चेस्ट पेन किंवा हार्ट अटॅक वगैरे समथिंग वगैरे आला, त्यामुळे
मी त्याच्यासोबत होतो हॉस्पिटलमध्ये ऑल डे. त्याच्यानंतर मग रेल्वे स्टेशनवर गेलो, चहा पिलो, मित्रांसोबत भेटलो. त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग असंच ठरवलं की बाहेर निघायचं सगळ्यांना. तर सगळ्यांना काउंट पकडलं, आले. आम्ही सांगीवर पुन्हा गेलो. तिथे सँडविच खायचं होतं त्यामुळे मित्रासोबत आल्यावर तर मोमेंट इज कोणताही असो, कुठेही असो, इट फील्स रिअली वंडरफुल आणि आय फील रिअली वंडरफुल दॅट. सो यस, घरी आलो. आईनी केक बनवला बिकॉज ऑफ बर्थडे. मी आईनी हँडमेड केक बनवला घरच्या घरी. इट्स नॉट बाईंग फ्रॉम. या सो मला आवडला केक, आईनी बनवला आणि त्या आईनी मला ब्लेसिंग पण दिली, जे की माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहे. वडिलांनी पण ब्लेसिंग दिले. येस, मित्राचा फोन आला, वैभवचा फोन आला, बादलचा फोन आला. आता उद्या पिंटी, विशाल सगळ्यांचा कॉल येईन आणि आय फील रिअली स्पेशल अबाउट दॅट. येस, आणि उद्या पाहू आपण. सो राईट नाऊ यू जस्ट नीड टू स्लीप. This is the end. This is the My Artifact episode number 1667. Right now we are at Wardha, Maharashtra, and wish you very happy birthday. Yeah, I thank you. Yeah, by naturally I'm saying thank you. Okay, thank you.